श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मैत्रिणींनो. ही रेसिपी तर मी कधीच बनवली नव्हती, पण आज म्हटलं चला ट्राय करूया. तर समोसा बनवण्यासाठी मी हिरवे वाटाणे, उकडलेले बटाटे, अद्रक, हिरवी मिरचीचा ठेचा आणि धने जिरे हे भाजून घेऊन मिक्सरला वाटून घेतले. फोडणी मारत असताना तेल घालून मिक्सरला लावलेले धने आणि जिरेचं पावडर, आलं लसणाची आणि मिरचीचा ठेचा हे सगळं परतून त्यात मॅश केलेले बटाटे घालून घेतले. त्याच्यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर आणि चवीपुरते मीठ घालून सगळं टपिंग तयार करून घेतले. टपिंग थंड होईपर्यंत इकडे मी 2 कप मैदा, त्यात थोडंसं तूप आणि ओवा टाकून तेल घालून ते मळून घेतले. 5 मिनटं रेस्ट केल्यानंतर असे चपातीसारखे लाटून घेऊन कोन बनवून त्याच्यात टपिंग भरून घेतले. हे सगळं मला येत नाही, पण मी ट्राय केले. आज मी समोसा बनवते. देवाला प्रार्थना आहे समोसा फुटू नये. समोसा बनवण्याचं पण एक कारण होतं. आज भरपूर खुश होतो आम्ही, त्याच्यामुळे समोसा बनवायला घेतले. नाही आलं तरी सुद्धा बनवूयाच हा विचार मनात ठेवून बनवायला घेतले. मी समोसा बनवायला ट्राय केले. कमेंटमध्ये नक्की सांगा. फायनली समोसा नीटच झाले माझ्या विचारमध्ये. दिसायला पण खूप छान दिसत होता. मी म्हटलं माझ्या मुलीची मैत्रीण आहे, चल तूच खाऊन बघ, तिला फार आवडली. तुम्हाला पण आवडलं असेल नक्की कमेंट करून सांगा. बाय.